हनुमान आणि भीम. महाभारताच्या काळात भीम आपल्या अपार शक्तीवर खूप गर्व करत होता. माझ्यासारखा बलवान योद्धा या पृथ्वीवर नाही, असे तो अभिमानाने म्हणत असे. एके दिवशी वनातून जात असताना भीमाच्या मार्गात एक मोठी शेपटी आडवी पडलेली दिसली. तो रागाने म्हणाला, "अरे वानर, माझ्या वाटेतून शेपटी बाजूला कर." तो वानर म्हणजे स्वतः हनुमान होता, रामभक्त, महाबली आणि महाज्ञानी. हनुमान शांतपणे म्हणाले, "वत्सा, मी वृद्ध आहे. तूच माझी शेपटी थोडी बाजूला कर." भीम हसला आणि संपूर्ण शक्ती लावून शेपटी उचलायचा प्रयत्न करू लागला. पण ती शेपटी हललीसुद्धा नाही. घामाघूम झालेला भीम थांबला. त्याचा गर्व मोडला. तेव्हा हनुमान आपले खरे रूप प्रकट करतात, तेजस्वी, विशाल आणि दिव्य. भीम नम्रतेने वाकून म्हणाला, "महाबली, मी गर्वाने आंधळा झालो होतो. मला क्षमा करा." हनुमान हसून म्हणाले, "भीमा, शक्तीपेक्षा नम्रता मोठी असते. गर्व केला की बलही निष्प्रभ ठरतं." हनुमानांनी भीमाला आशीर्वाद दिला आणि युद्धकाळात पांडवांच्या विजयासाठी आपल्या ध्वजावर स्थान घेण्याचे वचन दिले. शिकवण: खरी शक्ती ही नम्रतेत असते, गर्वात नाही.